दासबोध ग्रंथ समर्थ श्री रामदास स्वामी महाराज कृत दासबोध ग्रंथ दशक दुसरा समास 6वा. यामध्ये आपण तमोगुण लक्षण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. मागा बोलिला रजोगुण क्रियेसहित लक्षण, आता ऐका तमोगुण तोही सांगिजेल. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात क्रियेसहित रजोगुणांचे लक्षण सांगितले आहे. आता तमोगुणांचे लक्षण वर्णन करतो, तेही ऐका. प्रपंचात दुःखाचा प्रसंग आला असता जो अत्यंत खेद वाटतो किंवा अत्यंत क्रोध जो अंगात संचारतो तोच तमोगुण समजावा. जेव्हा शरीरात क्रोधाचा संचार होतो तेव्हा तो आईवडिलांनाही ओळखत नाही, एवढेच नव्हे तर भाऊ बहीण बायको यांनाही मारू लागतो. तो तमोगुणच होय. दुसऱ्यांचा प्राण घ्यावा किंवा आपला स्वतःचा जीव घ्यावा असे वाटून जेव्हा माणुसकीचाही विसर पडतो तेव्हा तो तमोगुणच. ज्यावेळी क्रोधांचा आवेग येतो तेव्हा जणू शरीरात पिशाचाचा संचार झाल्यासारखा जो वागतो व नाना उपाय करूनही जो आवरत नाही तो तमोगुण. प्रसंगी आपण आपल्याला शास्त्राने जखम करून घ्यावी असे वाटणे किंवा दुसऱ्यांचा घात करावा असे वाटणे हा तमोगुणच होय. जेव्हा डोळ्यांनी युद्धच पाहावे असे वाटते, जेथे युद्ध सुरू असेल तेथे जावे असे मनापासून वाटते, तो तमोगुणच असावा. ज्याच्या मनात नेहमी गोंधळ माजलेला असतो, एकदा निश्चय केला तर तो टिकतच नाही व ज्याला झोप अत्यंत आवडते तो तमोगुणच होय. ज्याची भूक अनावर असल्याने जो कडू गोड इत्यादी जाणवतच नाही असा जो अत्यंत मूढ असतो तो तमोगुण. आपल्या अत्यंत प्रेमाचे माणूस मरण पावले असता त्या दुःखाने जो स्वतः जीव देण्यास प्रवृत्त होतो तो तमोगुण. ज्याला किडा मुंगी श्वापदे यांचा वध करणे अत्यंत आवडते, ज्यांच्याजवळ कृपेचा अभाव असतो तो तमोगुणच होय. ज्याला स्त्रीहत्या बालहत्या एवढेच नव्हे तर द्रव्याच्या लोभाने ब्रह्महत्या गोहत्याही करणे आवडते, तो तमोगुणच जाणावा. नेहमी विष घेणाऱ्या माणसांच्या संगतीने ज्याला स्वतःही विष घ्यावेसे वाटते व जो दुसऱ्यांचा वध करण्याची इच्छा करतो तो तमोगुणच होय. जो मनात कपट ठरून दुसऱ्यांचा सत्यानाश करण्याची इच्छा धरतो, जो सदा मस्त आणि उद्धट असतो तो तमोगुणच समजावा. कुणाशी तरी भांडावे, कुणाशी तरी झोंबी घ्यावी असे वाटणे व अंतरात दुसऱ्यांबद्दल द्वेष प्रकट होणे हे तमोगुणाचेच कार्य आहे. युद्ध डोळ्यांनी पाहावे, कानांनी युद्धाच्या वार्ता ऐकाव्यात, एवढेच नव्हे तर स्वतःही युद्ध करून लोकांना मारावे किंवा स्वतः मरावे असे वाटणे तो तमोगुणच होय. जो कोणी भक्ती करीत असेल त्याच्या भक्तीत मत्सराने बाधा आणून ती नष्ट करावी, देवालय पाडावेत, फळे येणारे झाडे तोडून टाकावी असे ज्याला वाटते तो तमोगुणच होय. ज्याला सत्कर्मे आवडत नाही तर नाना दोषच आवडतात व ज्यांच्या चित्तात पापांचे भय जराही नसते तो तमोगुणच होय. ब्राह्मणाचा उदरनिर्वाह ज्यावर चालत असतो ती वृत्ती नष्ट करणे ज्यास आवडते, जीवन मात्रच दुःख देणे व अति पाप करणेच ज्याला आवडते तो तमोगुणच जाणावा. जो आगी लावतो, शस्त्रांनी लोकांचा घात करतो, जो प्रेतबाधा करून लोकांना छळतो, लोकांना विष घालतो, मत्सराने लोकांचा जीवही घेतो तो तमोगुणच होय. लोकांना पीडा देण्यात ज्याला संतोष वाटते, निष्ठुरपणाचा जो हव्यास करतो आणि संसारासाठी कष्ट करण्यास जो त्रासत नाही तो तमोगुणच जाणावा. लोकांमध्ये भांडण लावून द्यावे व स्वतःची मौज पाहावी अशी कुबुद्धी ज्याच्या ठिकाणी असते तो तमोगुणच होय. स्वतःच संपत्ती प्राप्त झाली असतानाही जो अन्य याचक जीवांना कष्ट देतो, ज्याला अंतःकरणात थोडाही कळवळा येत नाही तो तमोगुणच. ज्यास भक्ती आवडत नाही, भाव आवडत नाही, तीर्थयात्रा व देवही आवडत नाही व वेदशास्त्राधिक ज्यास नकोसे वाटते तो तमोगुणच होय. जो
स्नान संध्यादी कुठलाही नेम करत नाही, स्वधर्मापासून जो भ्रष्ट झालेला असतो आणि जे करू नये तेच जो करतो तो तमोगुणच समजावा. मोठा भाऊ, आई वडील यांचे बोलणे ज्या सहन होत नाही आणि त्यामुळे जो शीघ्रकोपी घरच सोडून निघून जातो तो तमोगुणच होय. उगीचच खावे, काहीच न करता बसून राहावे, ज्याला स्वाभाविकरित्याच काहीच स्मरण नाही तो तमोगुणच जाणावा. जारण मननादिक चेटक विद्येचा जो अभ्यास करतो, शास्त्रविद्येचा ज्याला हव्यास असतो आणि मल्लविद्या यावी अशी जो इच्छा धरतो तो तमोगुणच होय. जो मानेला गळफास लावून घेण्याचे, निखाऱ्याच्या खाईतून चालत जाण्याचे किंवा देवाच्या नावाने हातात बेडी घालण्याचे अथवा काष्टयंत्रांचे जीभ कापून घेण्याचे नवस करतो तो तमोगुणच. मस्तकावर सरक्यांच्या निखाऱ्याने तप्त खापर जाळावे, पेटलेल्या काकड्याने स्वतःचे अंग होरपळून घ्यावे, स्वतःचे शस्त्र टोचून घ्यावे, हा तमोगुणच जाणावा. आपले मस्तक देवास पाहावे किंवा एखादी अवयव देवास अर्पण करावा अथवा उतरणीवरून शरीर लोटून घ्यावे, हे सर्व तमोगुणाचेच कार्य होय. जो देवांच्या दारी निग्रहाने हट्टाने धरणी धरतो किंवा स्वतःच टांगून घेतो किंवा देवद्वारी जीव देतो तो तमोगुणच जाणावा. जो केवळ पाणी पिऊन राहतो, उपोषण करतो अथवा पंचाग्नी साधन म्हणजे चारी बाजूस अग्निकुंडे पेटत ठेवून व डोक्यावर तळपणारा सूर्य यांच्यामध्ये बसून अनुष्ठान करतो अथवा धूम्रपानाचे साधन करतो आणि स्वतःच पुरून घेतो तो तमोगुणच होय. काही कामना धरून जो अनुष्ठान करतो किंवा प्राणायामाने जो वायूचा निरोध करतो अथवा जो अहोरात्र नुसता जमिनीवर पडून राहतो तो तमोगुणच जाणावा. जो नखे केस वाढवतो, हात वर करून उभा राहतो किंवा जो एकदम मौनच राहतो तो तमोगुणच होय. नाना प्रकारे निग्रह करून देहाला पीडा द्यायच्या आणि देहास दुःख झाले की चरफडायचे व रागारागाने देवालाच फोडायचे, हे तमोगुणाचेच कार्य असते. जो आशेने बद्ध झालेला अघोरी माणूस असतो, जो देवाची निंदा करतो आणि संतांची संगत कधीही करत नाही, तो तमोगुणच होय. तमोगुण हा असा असाधारण आहे, त्याचे वर्णन करणे हे कठीण आहे, पण त्यागार्थ त्याचे थोडेसे वर्णन येथे केले आहे. वर सांगितल्याप्रमाणे जे वर्तन असते तो तमोगुण होय, पण हा अधोगतीचेच कारण होतो. याच्या योगी मोक्षप्राप्ती कधीच होऊ शकत नाही. माणूस जसे कर्म करत असतो त्या कर्माचे यथायोग्य फळ संपूर्णपणे त्याला भोगावेच लागतात. तमोगुण असेल तर दुःखाचे मूळ जो जन्म, त्यातून सुटका होत नाही. जन्मच नको असेल तर त्याचे खंडन होण्याकरिता सत्वगुण आवश्यक आहे. म्हणून पुढील समासात त्या सत्वगुणांचेच निरूपण आपण ऐकणार आहोत. इति श्री दासबोधी गुरुशिष्य संवादे तमोगुणलक्षण नाम समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.